हॉस्पिटल जिथे नवं आयुष्य मिळतं, जिथे नुकत्याच जन्मलेल्या लेकरांचं अगदी रडणं ऐकू येतं, पण त्याच हॉस्पिटलमधून अमरावतीत ऐकू येत होत्या किंकाळ्या, ढसाढसा रडणाऱ्या आई वडिलांचा आवाज। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात पहाटे 3:30च्या सुमारास नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये अचानक आग लागली आणि काही क्षणामध्ये परिस्थिती प्रचंड गंभीर झाली। याच खोलीत अवघ्या काही दिवसांची कमी वजनाची आणि विशेष उपचारांची गरज असलेली 9 नवजात बालकं होती। दुर्दैवाने या दुर्घटनेमध्ये 3 चिमुकल्यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला, तर 6 बालकांना उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। आग लागण्याचं कारण असं सांगितलं जातंय की व्हेंटिलेटरमध्ये आधी स्फोट झाला, त्यानंतर या स्फोटामुळे आग लागली आणि आगीमुळे संपूर्ण खोलीमध्ये धूर झाला। महत्त्वाचं म्हणजे ही हॉस्पिटलची इमारत तुलनेने नवीन होती। नवजात विभाग सुद्धा काही काळापूर्वीच सुरू करण्यात आलेला होता, त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, उपकरणांची देखभाल आणि आपत्कालीन यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेत। 3 निष्पाप जीवांचा मृत्यू ही केवळ एक दुर्घटना नाहीये, तर रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेचा गांभीर्याने पुनर्विचार करण्याची गरज आहे। भविष्यात अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे। अन्यथा जे हॉस्पिटल सर्वसामान्य नागरिकांना याआधी सेफ वाटत होतं, त्याच हॉस्पिटलमध्ये जायला लोक 100 वेळा विचार करतील।